फडणवीसांबद्दल आमच्या मनात राग किंवा रोष नाही. मनोज जरांगे यांचं देवेंद्र फडणवीसांबद्दल वक्तव्य. आमचा लढा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याकरता आहे. मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही. माझा नवीन वर्षाचा हाच संकल्प. मनोज जरांगेंनी आरक्षणाविषयी विश्वास व्यक्त केला. मनोज जरांगे येत्या 4 ते 8 जानेवारी दरम्यान गोदाघाटच्या 123 गावांचा दौरा करणार. जरांगे यांची माध्यमांना माहिती. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाची पुण्यामध्ये सांगता खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता महाविकास आघाडीच्या सभेनं होणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित असतील. मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली तर मुख्यमंत्र्यांचं शिरूरमध्ये स्वागत करेन. अमोल कोल्हेंचं पुण्यामध्ये वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार. अजित पवार पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मराठवाड्यापासून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होण्याची शक्यता. अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मावळ पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवणार. पक्षप्रवेश होताच वाघेरे यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे 9 जानेवारीला कोल्हापूरच्या दौऱ्यावर. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचा मेळावा होणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. ऑनलाईन गेमिंग ॲप आणि पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली. नाशिकच्या ठक्कर बाजारामध्ये मनसेचं आंदोलन. अभिनेत्यांच्या प्रतिकात्मक बॅनर पायदळी तुडवत निषेध. मुंबईनंतर आता ठाण्यामध्येही स्वच्छता मोहिमेला सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वागळे इस्टेट भागामध्ये स्वतः स्वच्छता करत या अभियानाचा आढावा घेतला. विविध प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन. नांदेड शहरातील वजिराबाद परिसरातील संभाजी भिडेंची मार्गदर्शन बैठक. श्रीदुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड गडकोटच्या मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. हिंदू तरुणांनी दारूऐवजी दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करावं. गोविंद शेंडे यांचं आवाहन. तर रात्रभर दारूची दुकानं सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा. शेंडेंचं वक्तव्य. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं जागरण आंदोलन. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी. जळगावचा बुरानपूर अंकलेश्वर महामार्ग रावेर खानापूर मार्गेच व्हावा या मागणीसाठी बचाव कृती समितीचा रास्ता रोको. खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष. पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांसाठी या गेल्या 25 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप. बीडमध्ये शिवसंग्रामची आज व्यसनमुक्ती रॅली. ज्योती मेटे यांच्या नेतृत्वामध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला रॅलीतून व्यसनमुक्तीचा संदेश. नाशिकच्या लासल गावातील ओझरखेड कालव्याची 27 नंबरची चारी फुटलेली आहे. 9 एकरामधील हरभरा, कांदा, द्राक्ष या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. अमरावतीमध्ये मजुरांअभावी कापूस वेचणी रखडली आहे. कापसाला भाव नाही आणि मात्र मजुरांची रोजंदारी वाढत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. कापसाला योग्य दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमधील जुन्या बस स्थानकाची इमारत पाडण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. तात्पुरत्या उभारलेल्या शेडमध्ये तात्काळ उभा राहण्याची प्रवाशांवर वेळ. नववर्षानिमित्तानं साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. वेण्णा लेक इथं पर्यटक नौका विहाराचा आनंद घेत आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेत. गणपतीपुळे, तारकर्ली, वेळणेश्वर, मुरुड समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. संकष्ट चतुर्थी निमित्तानं आज रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली. टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यातली श्रींची ही खास झलक. अहमदनगरमधील शिर्डीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज झाले. समुद्रकिनारे, फार्म हाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट्स त्याचबरोबर पर्यटन स्थळावर पोलिसांची नजर असते.
अमरावतीमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये भरलेलं पुष्प प्रदर्शन नागरिकांसाठी खास आकर्षण ठरतंय। या प्रदर्शनामध्ये 2,500हून अधिक प्रजातींच्या फुलांचा समावेश आहे। सांगलीमधील इस्लामपूरमध्ये सद्गुरू आश्रम शाळेकडून फूड फेस्टिवलचं आयोजन। विद्यार्थ्यांनी 1.5 लाखांची उलाढाल केली आहे। फूड फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावहारिक ज्ञान देण्याचे प्रयत्न केले जात आहेत। पुण्याच्या मोरेगाव श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये आज संकष्टी चतुर्थी निमित्तानं मोठ्या उत्साहात भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि साजरी केली जाते ही चतुर्थी। हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। अयोध्येमधून आलेल्या अक्षदा कलशाची पालघरमधील सातपाटी इथं भव्य यात्रा करण्यात आलेली आहे। पुरातन काळापासून प्रभू रामाचं मंदिर असल्यामुळे मिरवणूक काढताच कलशाचं स्वागत करण्यात आलं। सांगलीमध्ये पशुखाद्य महागल्यामुळे शेतकरी संकटात। दुष्काळी भागामध्ये दुधाचे दरही परवडेना, दूध दर वाढवण्याची मागणी। जळगावमध्ये फुलशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव। झाडं करपल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। शेतातील इतर पिकं आधीच अवकाळीमुळे खराब झाल्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकटाचा डोंगर। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 50% हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव। मर रोगामुळे हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। खरीप आणि रब्बी हंगामामधील पिकं गेल्यामुळे शेतकरी हवालदिल। गोंदियामध्ये धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। जवळपास 1.5 लाख शेतकरी नोंदणीपासून वंचित होते। मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। रत्नागिरीमध्ये पर्यटकांची मासे खरेदीला पसंती। सुक्या मासळीची बाजारामध्ये लाखो रुपयांना उलाढाल। गोव्याच्या मडगाव करमाळी रेल्वे स्थानकावर पर्यटकांची गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक गोव्यात दाखल। नांदेड शहरातील वझिराबाद परिसरामध्ये संभाजी भिडे यांची मार्गदर्शन बैठक। श्रीदुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड गडकोटाच्या मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन आयोजित करण्यात आले। हिंदू तरुणांनी दारूऐवजी दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करावं, गोविंद शेंडे यांचं आवाहन। लातूर जिल्हा परिषदेकडून एकाच दिवसामध्ये 2,70,00,000ची कर वसुली। मिशन स्वाभिमान मोहिमेअंतर्गत पाणीपट्टी घरपट्टी कर वसुली सुरू। धुळे महापालिकेवर उद्यापासून प्रशासक नेमले जाणार। नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी। धाराशिव तालुक्यातील कारीगाव बार्शी तालुक्यामध्ये जाण्याबाबत 2 जानेवारीला निर्णय। कारीगाव धाराशिव तालुक्यातच ठेवण्यासाठी नागरिकांचं प्रशासनाला निवेदन। इचलकरंजी नगरपालिकेतील 2 वर्षांपूर्वीच्या लाच प्रकरणामध्ये रणजित कोरेंची चौकशी। तत्कालीन मुख्याधिकारी ठेंगल आणि कोरेंचा समावेश असल्याचं समोर। चंद्रपूरचे पहिले आमदार देवाची बापू खोब्रागडे यांची 2 जानेवारीला 125वी जयंती। भारत सरकारच्या टपाल विभागाच्या वतीनं केला जाणार विशेष सन्मान। लातूर जिल्ह्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। लातूरमध्ये सूर्यफूल खरेदीच्या व्यवहारामध्ये कीर्ती अॅग्रोवेट कंपनीची 1 कोटींची फसवणूक। विटेरा आणि मेमर्स कार्गो कंपनीवर गुन्हा दाखल। नागपुरामध्ये गणेशपेठ बस स्थानक परिसरामध्ये फळ विक्रेत्यांची चाकूनं भोसकून हत्या। योगेश उमरे असं मृत्यू झालेल्या विक्रेत्याचं नाव। धाराशिव जिल्ह्यात दरोड्याचं सत्र सुरूच आहे। भूम शहरातील सराफा व्यावसायिक विनायक दहिवाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला। अज्ञात शस्त्रधारी दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये दहिवाळ यांच्या पायाला गोळी लागली। लातूर शहरातील नांदेड नाका भाग अपघाताचं केंद्र बनलेला आहे। ऑटोची टेम्पोला धडक। या अपघातामध्ये ऑटो चालक गंभीर जखमी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला मुंबई महापालिकेची काम थांबवण्याची नोटीस। जलद गतीनं काम होत असल्यामुळे कामामध्ये नियमांची पायमल्ली। प्रदूषण नियमावलीला केराची टोपली। मुंबई महापालिकेकडून वांद्रे जिल्हाधिकाऱ्यांना धारावीतील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पत्र। अनधिकृत बांधकामांवर तातडीनं तोडक कारवाई करण्यासाठी पत्र। भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्या नवी मुंबईतील घरी दिल्ली पोलीस दाखल झाले। चिनी फंडिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलीस नवलखांच्या घरी दाखल झाल्याची माहिती। गौतम नवलखा यांच्या घरी दिल्ली पोलीस आलेले आहेत। चिनी फंडिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलीस नवलखा यांच्या घरी दाखल झालेत आणि त्या संदर्भातला आता तपास आणि चौकशी सुरू आहे।